तुला कळत नाही का ग? तुला अक्कल नाहीये का? ज्या अंथरुणावरती मला झोपायचं आहे त्याच अंथरुणावरती तू पाहता पाहता एक ग्लासभर पाणी ओतलं. आता या अंथरुणामध्ये मी झोपू कसा? त्यावेळेस आईचं प्रत्युत्तर असं होतं की बाळा, तू लहान होतास, तू काय करायला चाललाय? आईचे उपकार फेडायला चाललाय. लक्षपूर्वक ऐका बाळा, तू लहान होतास. तू लहान असताना रात्रभर तुझ्यासाठी जागी राहायचे. तू अंथरुणामध्ये घाण करायचा, ती जागा स्वच्छ करून तुला दुसऱ्या जागेवरती झोपवायचे. तिथे तुला झोप नाही लागली तर माझ्या अंगा कांद्यावरती खेळवायचे. रात्रभर अंगणामध्ये तुझ्यासाठी फिरायचे. दिवस रात्र तुझ्यासाठी उपाशी राहायचे. तू ते उपकार आता फेडण्यासाठी निघालाय. पाहता पाहता फक्त एक ग्लास मी स्वच्छ पाणी तुझ्या अंथरुणामध्ये ओतलं. तू इतका चिडलास, पण तुझं अंथरुण मलमूत्र्याने घाण व्हायचं तरी मी ते साफ करून तुला स्वच्छ जागी झोपवायचे. तेव्हा मला तुला हे बोलता नव्हतं का आलं? अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला उदाहरण देते की मनुष्य गेल्यावरती त्याला कशा पद्धतीने त्याची पाठवणी केली जाते. आपण म्हणतो हे माझं ते माझं, पण हे जर ऐकलं ना तर निश्चित नंतर माझं माझं म्हणणं सोडून देताल, आपलं आपलं म्हणताल. कारण की माझं काहीच नाही आहे ते. बघा, गरुड पुराणामध्ये 6व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्य गेल्यावरती ज्या घरासाठी त्यांनी अट्टहास केलेला आहे, जे घर त्यांनी उभं केलेलं आहे, लाखो रुपयांचं असेल, कोट्यवधी रुपयांचं असेल, घर उभं केलेलं आहे. मग मला सांगा, मनुष्य गेल्यावरती त्याला शेवटचं स्नान घरामध्ये घातलं जातं की घराच्या बाहेर? घराच्या. अट्टहास कशासाठी केला? घरासाठी. मला घरात राहायचे, मला घरात हे असं असं पाहिजे, इंटिरियर तसं तसं पाहिजे, कलर तसा तसा पाहिजे, फर्निचर तसं तसं पाहिजे, त्याच्यासाठी अट्टहास केला. पण शेवटचं स्नान कुठं भेटलं? घराच्या बाहेर. मग आता घराच्या बाहेर स्नान घातल्यानंतर एक विधी येतो, त्याला शास्त्रामध्ये उपप्रावरण किंवा उपर्ण विधी असं म्हटलं जातं. उपप्रावरण विधी म्हणजे कमरेला उपरणं बांधलं जातं. लक्षपूर्वक ऐका बरं का. कमरेला उपरणं बांधलं जातं आणि ते उपरणं बांधल्यानंतर त्या उपरणामध्ये काही ठिकाणी बाजरी असेल, काही ठिकाणी ज्वारी असेल, काही ठिकाणी भात असेल, ते तिथे बांधलं जातं. आपल्याकडे काय बांधला जातो? तांदूळ, म्हणजे कच्चा शिजलेला भात त्या उपरण्यामध्ये बांधला जातो. ते बांधल्यानंतर या देहाची, शरीराची षोडशोपचारे पूजा होते. पूजा झाल्यानंतर ही प्रेतयात्रा स्मशानाच्या वाटेला निघते. आता स्मशानाच्या वाटेला निघत असताना स्मशानाच्या वाटेला गेल्याबरोबर एक विधी येतो स्मशानामध्ये गेल्या गेल्या. त्या विधीचं नाव काय आहे? जल अर्पण किंवा जलतर्पण विधी शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणजे पाणी पाजण्याचा विधी आहे. ते पाणी कशाने पाजलं जातो? चमच्याने, ग्लासाने, कळशीने? कशाने पाजलं जातं? अंगठ्याने. तुमचं आमचं हस्तरेखाशास्त्र आम्हाला असं सांगतं, अंगठा म्हणजे पितृस्थान आहे. अंगठा म्हणजे पितृस्थान आहे. अंगठा म्हणजे निवृत्तीचं प्रतीक आहे. तर कलियुगातलं उदाहरण द्यायचं झालं तर प्रॉपर्टीच्या वाटण्या करायच्या झाल्या की झाला मनुष्य निवृत्त, दिला अंगठा, मनुष्य निवृत्त झाला. अंगठ्याने पाणी पाजलं जातं. आणि पाणी पाजून झाल्यानंतर जेव्हा चिता रचण्या अगोदर एक विधी येतो, त्या हस्तरेखाशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, आई असेल तर हळदीचं स्वास्तिक काढलं जातं आणि वडील असतील तर कुंकुवाचं स्वास्तिक काढलं जातं. आणि त्याच्यानंतर या देहाला अग्निडाग दिला जातो. माऊली ज्ञानोबाराज सांगतात अग्नीचे 9 प्रकार आहेत, पण स्मशानामधला अग्नी आहे स्मशाने नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. स्मशानामधला अग्नी म्हणजे भडाग्नी नावाचा अग्नी आहे, तो स्मशानामध्ये आम्हाला दिला जातो. मला सांगा, एवढ्या सगळ्या विधीमध्ये घरची एखादी वस्तू त्याच्यामध्ये आली का? अट्टहास केला वस्तूंसाठी, माईक गोष्टींसाठी, पण जी पूजा झाली, अंतिम यात्रा झाली, अग्नी डाग दिला, पण मनुष्य सोबत काही घेऊनच गेला नाही. म्हणजे काय? तर जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मरणाने आवाज दिला तर घराच्या बाहेर जावं लागणार आहे. हे शाश्वत आहे, हे खरं आहे. म्हणून या कुटुंबामध्ये ज्या माता माऊली निघून गेलेल्या आहेत ना, तुकोबाराय त्यांचं वर्णन इतकं गोड करतात, इतकं गोड करतात. तुकोबाराय सांगतात मरण हे तर निश्चित आहे, मरण हे येणारच आहे, पण आमच्या मातेचं प्रेम कशा पद्धतीने होतं तर वेद शास्त्र पुराण साक्षीला आहेत. वेद सांगते मातृदेव भव पितृदेव भव, आधी आई नंतर वडील.
शास्त्र सांगते मातारम पितारम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवतम मात्वार्ष वेत सदा सर्व प्रयत्नतः. आणि पुराण सांगत मास्टर ज्ञानोबाराय सांगतात सकळ तीर्थाची धुरे जिहे का माता पितरे तया सेवे श्रीकृष्णी लोणकीचे. जसं माऊली सांगतात तसं तुकोबाराय सांगतात आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जोवासे जागता आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जोसे जागता आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता जोरदार टाळ्या वाजवा. आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाचे. तुकोबाराई वर्णन करतात याचा अर्थ इथपर्यंतच आहे. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. आई हे अग्रक्रमावरती स्थान दिलं गेलेलं आहे. आज आठवेल या कुटुंबाला. आमची आई सर्वत्र आमच्या घरामध्ये फिरायची हो. किचनमध्ये असायची, हॉलमध्ये असायची, बेडरूममध्ये असायची, सर्वत्र. दारामध्ये जर तुळशी वृंदावन पाहिलं ना तर आम्हाला आमच्या आईची आठवण यायची. दारामध्ये जर एखादी गाई पाहिली त्या गायीने हमरावं आणि वासराने दौडत दौडत त्या गायीच्या दिशेने जावं, त्यामध्ये आम्हाला आमची गाई दिसायची, आई दिसायची. हे आईचं प्रेम आहे हो. आई सर्वत्र आहे. पण एकदा का अचानक ती आई निघून गेली तर या कुटुंबाला तो आभास झालेला आहे की आमची आई आज आमच्यामध्ये असायला हवी होती. इथपर्यंत नाही, एखाद्याने स्वयंपाक जरी केला ना तरी आपण अभिमानाने सांगतो की अशी भाजी आमची आई देखील बनवायची हो. पण आज या खरं तर या ज्या कुटुंबामध्ये जी अन्नपूर्णा आहे तीच या कुटुंबामधून वर्ष झाले आणि कोणी गेलेली आहे. आपण अभिमानाने सांगतो आई मिरचीचा ठेचा करायची, मिरचीचा खरडा करायची. अभिमानाने आपण काय सांगायचो, माझी आई ना मिरचीचा खरडा अत्यंत गोड करते हो, पण तो लागतो कसा खायला, तिखट लागतो. पण सांगताना आपण कसा सांगायचो, आमची आई मिरचीचा खरडा फार गोड करायची. हे मातृत्व आहे. आई केवळ बालकांसाठी स्वयंपाक करत नव्हती तर त्यात प्रेम ओतून स्वयंपाक करायची. तुका म्हणे माता वाहे तानूल याची चिंता. तुकोबाराय सांगतायत या मातेचं प्रेम असं आहे, आपलं चित्त असं आहे, फक्त बालकाच्या दिशेने धाव घेतं. काय सांगत होते मी, आई केवळ आपल्या बालकांसाठी नुसता स्वयंपाक करत नाही तर प्रेम ओतून स्वयंपाक करत असते. छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हा मला आपली आई आठवत असते. भाजलं की आई, कापलं की आई, लागलं की आई, दुखलं की आई, खुपलं की आई. प्रत्येक वेळेस आई आई नावाचा आपण टाहो फोडत असतो. तुळशी वृंदावन पाहावं, आईची आठवण व्हावी. गायीकडे पाहावं, आईची आठवण व्हावी. रिकाम्या घराकडे पाहावं तर आम्हाला आमच्या आईची आठवण व्हावी. का आता आमची आई कशी होती हो. हंबरून वासराले चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले. प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमची आई दिसायची हो. जळी स्थळी काष्टी पाषाणी आई दिसायची. आईचं प्रेम सांगते तुकोबाराय सांगतात, एखादा लहान मुलगा होता, त्याला लहानाचं मोठं केलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या मातेने वाढवलं. लक्षपूर्वक आहे का, खरी घटना आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. आणि नंतरची वेळ अशी आली की तो आईकडे काही बघायचाच नाही, आईला विचारत देखील नव्हता. पण त्यावेळेस आईसारखं एक वाक्य बोलायची की बाळा,
या जन्मात काय, तू कितीही जरी जन्म घेतले तरी आईचे उपकार तुला फेडता येणार नाही. आईचे उपकार अगाध आहेत. त्याच्या मनामध्ये एक विचार असा आला, आई रोज मला म्हणतीये ना आईचे उपकार अगाध आहेत, आईचे उपकार फेडू शकणार नाही. आता मी तिला जाऊन विचारतो. आईला प्रश्न केला, आई सांग तुला काय पाहिजे? पैसा पाहिजे, नडका पाहिजे, सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, नाणं पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, जमीन जुमला पाहिजे, सांग काय पाहिजे जेणेकरून तुझे उपकार फिटून जातील, असं तुला मी देतो. आई बोलली, बाळा तू या जरी सर्वस्व गोष्टी माझ्यासमोर उभ्या केल्या ना तरी आईचे उपकार हे तू फेडू शकणार नाही, कारण की आईचे उपकार हे अगाध आहेत. मग मी काय करावं की जेणेकरून तुझ्या नजरेत ते उपकार फेडून निघतील? मी काय करावं? हा प्रश्न ज्या वेळेस त्या मुलाने आपल्या मातेला विचारला त्यावेळेस त्या मातेने सांगितलं की बाळा काही नाही, फक्त एक रात्रीपूर्वी तू माझी सेवा कर. मला वेळेवरती पाणी दे, वेळेवरती औषधं गोळ्या दे, वेळेवरती जेवायला दे आणि आराम कर. फक्त एक रात्री माझी सेवा कर. ठरलं. एक रात्री आईची सेवा करायचं ठरलं. तो मुलगा आईला त्याने जेवायला दिलं. जेवायला दिल्याबरोबर आई जेवली, गोळ्या औषधं घेतल्या आणि आईचे इन्शुरन्स 2-2 तासाने सुरू होते, पण तेही त्याने आपल्या आईला दिले होते. मग आई झोपलेली आहे. आईच्या खोलीमध्येच जाऊन तो झोपला होता आणि आईने आपल्या बाळाची परीक्षा घ्यायची म्हणून ठरवलं. त्याला गाढ झोप लागली 1-1.5 तासाने. तो अगदी घोरायला लागला आणि त्यावेळेस आईने आवाज दिला की बाळा एक ग्लासभर पाणी देशील का रे? त्याने ठरवलं होतं आईची सेवा करायची. आज्ञेने उठला, ग्लासभर पाणी भरलं आणि म्हटलं की आई हा तुला देतो मी पाणी. किचन रूममध्ये गेला, पाणी घेतलं आणि आईकडे पाण्याचा ग्लास दिला. आई पाणी प्यायली. अर्धा ग्लास पाणी प्यायली आणि अर्धा ग्लास त्याच्या अंथरुणावरती सांडवल्यासारखा ओतून दिला. तो मुलगा चिडला. आईला म्हणाला की आई आता मी कुठे झोपू बरं? तू माझ्या अंथरुणावरती अर्धा ग्लास पाणी सांडवलेलं आहे. आईने प्रश्न केला. आईने सांगितलं की बाळा तुला झोप लागणार नाही, 1-1.5 तासांचा तर प्रश्न आहे, सकाळ होणारच आहे, झोपून जा, कसं तरी झोप येईल तुला. तो चिडत चिडत त्या अंथरुणामध्ये झोपून गेलेला आहे. कसं बसं त्या अंथरुणामध्ये त्याला झोप लागली आणि झोप लागल्यावर तो अगदी घोरायच्या अवस्थेमध्ये गेला आणि पुन्हा आईने आवाज दिला, बाळा एक ग्लासभर पाणी आणशील का रे? तहान लागलेली आहे. त्यावेळेस तो मुलगा, आधीचा मुलगा, तो आता राहत नाही बरं का. पाय आपटत आपटत किचन मध्ये गेला, पाय आपटत आपटत आला आणि आईला म्हणला की धर घे ग्लास, कशाने तुला सारखी तहान लागते काय माहिती. आईने पुन्हा अर्धा ग्लास पाणी पेलीन, अर्धा ग्लास त्याच्या अंथरुणावरती सांडवल्यासारखा ओतून दिला. आता तो मुलगा फार चिडला. आईला बोलला की आई तुला कळत नाही का ग? तुला अक्कल नाहीये का? ज्या अंथरुणावरती मला झोपायचं आहे त्याच अंथरुणावरती तू पाहता पाहता एक ग्लासभर पाणी ओतलं. आता या अंथरुणामध्ये मी झोपू कसा? त्यावेळेस आईचं प्रत्युत्तर असं होतं की बाळा तू लहान होतास, तू काय करायला चाललाय? आईचे उपकार फेडायला चाललाय. लक्षपूर्वक ऐका बाळा, तू लहान होतास. तू लहान असताना रात्रभर तुझ्यासाठी जागी राहायचे. तू अंथरुणामध्ये घाण करायचा, ती जागा स्वच्छ करून तुला दुसऱ्या जागेवरती झोपवायचे. तिथे तुला झोप नाही लागली तर माझ्या अंगा कांद्यावरती खेळवायचे. रात्रभर अंगणामध्ये तुझ्यासाठी फिरायचे, दिवस रात्र तुझ्यासाठी उपाशी राहायचे. तू ते उपकार आता फेडण्यासाठी निघालाय. पाहता पाहता फक्त एक ग्लास मी स्वच्छ पाणी तुझ्या अंथरुणामध्ये ओतलं. तू इतका चिडलास, पण तुझं अंथरुण मलमूत्र्याने घाण व्हायचं तरी मी ते साफ करून तुला स्वच्छ जागी झोपवायचे. तेव्हा मला तुला हे बोलता नव्हतं का आलं? आईचं प्रेम आहे. म्हणून तुकोबाराय सांगतायत की जगतामध्ये मातेपेक्षा इतकं श्रेष्ठ प्रेम कुणीही करू शकत नाही. माता श्रेष्ठ आहे. निस्वार्थ प्रेम करायचं असेल तर केवळ त्या मातेने आपल्या बालकावरती करावं. अभंगाच्या